नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात रेखा खराबे यांच्या प्रारंभ या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, रेखा खराबे लिखित भूक. चालून चालून तो आता खूप दमला होता. 2 दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नव्हता. थकायला झालं होतं अगदी. असं नुसतंच किती वेळ चालत राहणार. चालवेना झालंय. कुठेतरी आता थांबायला हवं असं मनात येताच तो रस्त्याच्या कडेला फुटपाथवर जाऊन बसला. खांबाला टेकून बसल्यावर डोळे मिटून घेतले. जरा वेळानं डोळे उघडून इकडे तिकडे बघत आपण कुठे पोचलो याचा त्याने अंदाज घेतला. अरेच्या, बरंच लांब आलो की आपण घरापासनं. सकाळपासून काम मिळवण्यासाठी तो वणवण भटकला होता, पण पदरी निराशाच आली होती. शेवटी कंटाळून तो नुसताच चालत इथवर पोचला होता. आपण किती चाललोय याचं भान येताच थकल्याची आणि त्यापाठोपाठ भुकेची जाणीव झाली. उगाच खिशात हात घालून चाचपले, खिसे रिकामेच होते. पोट खायला मागत होतं, पण कोणासमोर हात पसरायची त्याला हिंमत होत नव्हती. कोविडमुळे लॉकडाऊन असला तरी दुपारी जरा वेळ त्यात सूट मिळायची. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी लोक दुकानांमध्ये गर्दी करत होते. रस्त्यावरही तुरळक गर्दी होतीच, पण ती सगळी गर्दी आपल्यातच दंग होती. त्याच्यासारख्या फाटक्या माणसाकडे लक्ष द्यायला कोणाकडेच सवड नव्हती. त्रयस्थ नजरेने तो जरा वेळ त्या गर्दीकडे बघत राहिला आणि बघताना त्याच्या मनात विचार आला की त्याच्यासारखीच शेकडो माणसं अशी रोजच रस्त्यावरनं भटकत असतात. ही माणसंही काहीतरी कामासाठीच बाहेर पडली असतील की. प्रत्येकाजवळ त्यांचं काहीतरी काम असेलच. फक्त मीच एकटा रिकामटेकडा आहे. तयार होऊन घराबाहेर पडलेली ही माणसं किती छान टापटीप पोशाखात आहेत. अभावितपणे त्यांनी स्वतःवर नजर टाकली. मळका जुना झालेला शर्ट, पॅन्टही तशीच विटलेली, पायातली स्लीपर्स वापरून वापरून सैल झालेली, तळवे झिजलेली, तुटायला आलेली, पावलांवर धुळीचा थर साचलेला. त्याला स्वतःची कीव वाटली. काय अर्थ आहे असं आयुष्य जगण्यात. आता जगूच नाही असं त्याला वाटलं, पण त्याच्या नजरेसमोर आईच्या खोल गेलेल्या डोळ्यात लुकलुकणारा आशेचा किरण चमकला. आईची सगळी उमेद आता त्याच्यावरच होती. डोक्यातले वाईट विचार त्यांनी झुरळासारखे झटकून टाकले. घरी तर परतायला हवंच होतं, नाहीतर आईच्या जीवाला घोर लागला असता. उठून त्यांनी कपडे झटकले आणि परतीची वाट पकडली. घसा कोरडा पडला होता, पोटात आग भडकली होती. निदान थोडंसं पाणी तरी पोटात जायला हवं होतं. रस्त्यावर कुठे एखादा नळ वगैरे दिसतोय का ते बघत चालत राहिला. मुख्य रस्ता सोडून तो आता आतल्या रस्त्यावर आला. तिथे मात्र त्याला एक सार्वजनिक नळ दिसला. घाईने त्याची पावलं त्या दिशेला वळली. टपटपणाऱ्या गळक्या नळामुळे भोवती नुसता चिखल झालेला होता. एक मरतुकडा कुत्रा तिथल्या गारव्यात अंगाचं मुटकुळं करून शांतपणे झोपला होता. पावलांची चाहूल लागताच त्यांनी आधी नुसतेच कान हलवले, मग हळूच एक डोळा उघडून येणाऱ्याकडे बघून घेतलं. त्याच्या एकंदर अवताराकडे बघून बहुतेक तो त्याला निरुपद्रवी वाटला असावा. एक मोठी जांभई देत उगाच हातपाय ताणून कुत्रा पुन्हा डोळे मिटून पडला. त्यालाही कुत्र्याला तिथून हुसकून लावावं असं नाही वाटलं. नळाची तोटी सोडून तो ओंजळीनं पोटभर पाणी प्यायला.
जरा वेळ तिथेच फुटपाथवर तो आडवा झाला. डोळ्यांवर झापड आली होती, पण झोप मात्र लागत नव्हती. डोक्यातले विचार काही केल्या थांबत नव्हते. अनेक प्रश्नांचे भुंगे त्याच्यासमोर घोंगावत होते. माझीच कंपनी का अशी बंद झाली असेल? सारं जगच काही ना काहीतरी काम करतंच, पण मग मलाच का काही काम नाही मिळत? माझ्याच आयुष्यात एकामागे एक असं सगळं का घडावं? खरं तर 2-3 महिने आधीपर्यंत सगळं कसं बरं चाललं होतं. आप्पा असताना तर अशी वाईट स्थिती त्यांच्यावर कधीच आली नव्हती. खूप नसलं तरी रोजच्या गरजांपुरतं पुरेसं घरात येत होतं. आप्पा, आई, तो आणि धाकटी 3 भावंड. एवढी माणसं घरात असूनही कधी काही कमी पडायचं नाही. आप्पा एका कापडाच्या दुकानात कामाला जायचे. आई पण 5-6 घरी पोळ्यांची, स्वयंपाकाची कामं करायची. रोज रात्री घरी परतताना आप्पा कपड्यांमधनं निघालेले खरडे, वर्तमानपत्राचे कागद वगैरे गठ्ठा बांधून सायकलच्या कॅरियरला लावून घरी आणायचे. 4-8 दिवसांनी भरपूर रद्दी विकता यायची. भाजीपाल्याचा बराचसा खर्च त्यातून भागायचा. 4ही भावंड शाळेत जाणारी होती. ओढाताण होत असली तरी आप्पांनी मुलांचं शिक्षण थांबवलेलं नव्हतं. थोरला म्हणून त्यालाही परिस्थितीची, जबाबदारीची जाणीव होती. 12वी होताच त्यांनी छोटी मोठी नोकरी करायला सुरुवात केली. रात्रीच्या कॉलेजमध्ये शिक्षणही चालू ठेवलं. स्वतःचा बराचसा खर्च त्याचा त्यांनी उचलला होता. पाठोपाठ 12वी होताच धाकट्या बहिणीने एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानात नोकरी मिळवली. नंतर B.Com होताच त्यालाही एका बऱ्या कंपनीत जॉब मिळाला होता. 3ऱ्या नंबरचा भाऊ मात्र उडाण टप्पू निघाला. सुरुवातीपासूनच त्याचं शिक्षणात फारसं लक्षच नव्हतं. वस्तीतल्या टवाळ मुलांच्या संगतीनं उनाडक्या करण्यात तो वेळ घालवायचा. 8व्या वर्गात नापास झाल्यावर तर त्यांनी शाळा सोडूनच दिली. वाईट संगतीने तो तसा वायाच गेला होता. आप्पांनी त्याच्याकडनं कसली अपेक्षाच ठेवली नव्हती. त्यांच्या सगळ्या आशा मोठ्या दोघांवर होत्या. घरातली 4 माणसं कमावणारी असल्यानं त्यांचं तसं बरं चाललं होतं. 6 महिन्यांपूर्वी मात्र कामावरनं परतताना आप्पांचा अपघात झाला. गाडीने दिलेल्या जबरदस्त धडकीनं आप्पा सायकलवरनं खाली कोसळले आणि त्यांचं डोकं नेमकं दगडावर आपटलं. जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाला. सायकलचा तर पार चेंदामेंदा झाला होता. खरं तर त्यानंतरच घराचं नष्टचक्र सुरू झालेलं होतं. बाबांच्या धक्क्यातून सावरायला आईला वेळच लागला. तिने तर सगळी उमेदच सोडून दिली होती. त्यात तिची बरीचशी कामंही सुटली. ती सारखी आजारी असायची. घरात कोणालाच कोणाचा धाक उरला नाही. 6 महिन्यात घराचं चित्र पार बदलूनच गेलं. बहिणींनी गुपचूप पळून जाऊन लग्न करून घेतलं. धाकटा चुकीच्या मार्गाला लागला. त्यांनी तर घरच सोडलं. त्याचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. त्या धक्क्याने तर आईने अंथरूणच धरलं. मग उरलेली तिची 1-2 कामंही त्यामुळे सुटली. घरात आता 3च माणसं उरली. धाकटी बहीणच बिचारी घरातलं सगळं बघायची, आईचं सगळं करायची. तिची शाळाही त्यामुळे सुटली. लहान वयातच तिला अकाली प्रौढत्व आलेलं होतं. हसण्या खेळण्याच्या वयात तिच्यावर घराची सगळी जबाबदारी पडली होती. त्याच्या एकट्याच्या पगारात घरचा खर्च, आईच्या औषध पाण्याचा खर्च भागत नव्हता. कसा बसा गाडा रेटला जात होता. 4ही बाजूंनी तो घेरल्यासारखा झाला होता. खरं तर बरी नोकरी मिळताच त्याच्याही मनात लग्नाची स्वप्न यायला लागली होती. थोडीफार मौजमस्ती करावीशी वाटत होतं, पण कसलं काय? बाबा गेल्यावर सगळं चित्रच बदललं. त्याच्या खांद्यावर संसाराचं ओझं पडलं आणि सगळी स्वप्न, हौस-मौज मागे पडली. खर्चाची तोंड मिळवणी करता करताच दमछाक होत होती.
एखाद्याचं नशीब इतकं वाईट असावं. या कोविडच्या साथीमुळे तर चांगल्या चांगल्या कंपनीत काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. याच्याही कंपनीत कर्मचाऱ्यांची छाटरी सुरूच होती. आज कोणाची पाळी याची टांगती तलवार डोक्यावर होतीच. त्या 2 महिन्यांपूर्वी त्याची कंपनीच बंद पडली. त्याच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला. घरचा खर्च कसाबसा भागवत साठलेले पैसे खिशात होते तोवर बरेच दिवस नोकरी मिळवण्यासाठी तो भटकला होता. पण कुठेच त्याची वर्णी लागली नाही. सगळीकडे आता सारखीच परिस्थिती होती. कोविडमुळे लॉकडाऊन लागले आणि सगळंच संपलं. शेवटी रोज सकाळी घराबाहेर पडायचं, मिळेल ते ओझ्याचं किंवा कुठलंही मिळेल ते काम करायचं. संध्याकाळी घरी परतताना जमेल तसं खाण्यापुरतं काहीतरी आणायचं. हाच दिनक्रम चाललेला होता. आता तर टपऱ्या बंद, लोकांचं घराबाहेर पडणंच बंद, बसेस, दुकानं, बाजार बंद, सगळेच मार्ग खुंटले. कामच मिळेना असं झालं. कोविडचा त्याला चांगलाच फटका बसला. रोज ढासळत चाललेली घरातली स्थिती बघवत नव्हती. अर्धपोटी तरी किती दिवस राहणार ना. गेले 2-3 दिवस तर त्याला काही कामच मिळालं नाही. त्याच्या नजरेसमोर आईचा आणि बहिणीचा भुकेला केविलवाणा चेहरा आला आणि तो ताडदिशी उठून बसला. स्वतःविषयी एक विचित्र तिरस्काराची भावना मनात दाटून आली आणि पचकन तो बाजूला थुंकला. त्यांनी हताशपणे आपले हात बघितले. कसले हे दळभद्री हात, कुणाचाच ते आधार होऊ शकत नाहीत, मग उपयोग काय त्यांचा. भाग्याची एखादी पुसटशी सुद्धा रेषा नाही का काय या हातांवर. मग उपयोग काय या हातांचा आपल्या जगण्याचा. त्यापेक्षा तर मरण बरं. त्याचं तोंड कडवट्ट झालेलं होतं. त्यांनी आता स्वतःला संपवायचंच ठरवलं. जगून तर काही उपयोग नाही. आई बहिणीचे हाल आता बघवत नाहीत. त्याच तिरीमिरी तो उठून पुन्हा चालायला लागला. मनाशी ठाम ठरवलं, आता रेल्वे रुळावर जायचं आणि झोपायचं. आता सगळी सहनशक्ती संपली होती, पण तरीही तो पाय ओढत कसाबसा चालत राहिला. संध्याकाळ व्हायला आली होती. चौकात तुरळक लोकांची ये-जा सुरू होती. फारच कमी गाड्या, स्कूटर्स वगैरे इकडून तिकडे जाताना दिसत होत्या. चौकात नेहमीसारखी लोकांची, विक्रेत्यांची गर्दी नव्हती. काम नसल्यामुळे चौकात जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मागे पळून काहीतरी विकणारं एक कुटुंब चौकातल्या फ्लायओव्हरच्या खालच्या मोकळ्या जागेत आरामात गप्पा मारत बसलं होतं. त्यांची 4-2 चिलीपिली तिथे बाजूला खेळत होती, मनसोक्त खिदळत होती, दंगा करत होती. कुठून आणतात ही माणसं एवढी हिंमत. त्यांचंही नित्याचं काम थांबलंय. हातावर पोट असणारी ही माणसं, त्यांचेही खाण्यापिण्याचे वांदेच असणार, पण त्यांनी हार मानलेली नाही. हातपाय मारणं थांबवलेलं नाही. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी वाटेल ते करतात. प्रसंगी भीक मागायलाही ते मागे पुढे बघत नाहीत. चोऱ्यामाऱ्या करायची त्यांची तयारी असते. त्यांना कसली काळजी नाही असं तर नाही, पण आल्या प्रसंगाला तोंड देणं आणि आला दिवस समाधानानं आनंदात काढणं एवढंच त्यांच्या जीवनाचं, जगण्याचं तत्व. म्हणूनच त्यांचे चेहरे कधी उतरलेले दिसत नाहीत. त्याला स्वतःच्या भ्याडपणाची, नाकर्तेपणाची लाज वाटली. आपणही नको हार मानायला. काहीतरी मार्ग नक्की सापडेल. खरं तर त्यांनी आज स्वतःला संपून टाकायचं ठरवलं होतं, पण त्या कुटुंबानं त्याचे डोळे उघडले होते. आता त्याला आईचे, बहिणीचे, त्याच्या वाटेकडे नजर लावून बसलेले भुकेले चेहरे आठवले आणि डोक्यातले सगळे वाईट विचार त्यांनी झटकून टाकले. तो वळला, पुन्हा घराच्या दिशेनं चालायला लागला. घर जवळ आलं तशी त्याची पावलं वेगानं पडायला लागली.
अशी हार मानून चालणारच नव्हतं. त्याच्या गल्लीच्या तोंडाशी दोन्ही बाजूला ओळीनं 7-8 दुकानं होती. त्यातली बरीचशी लॉकडाऊनमुळे बंद होती. तरी एक वाणसामानाचं जाड्या शेठचं दुकान तेवढं उघडं होतं. पक्का व्यापारी. तो सहसा दुकान कधी बंद नाही ठेवत. या लोकांचं बरं असतं. परक्या प्रांतात जाऊन ते आपलं छान बस्तान बसवतात, हार मानत नाहीत कधीच. संकट काय सगळ्यांवरच कोसळतात. यांनाही कितीतरी संकटांना तोंड द्यावंच लागत असेल, तेव्हा तर त्यांचा धंदा उभा राहतो ना. त्यांच्या दुकानात सुईपासून प्लॅस्टिक सामानापर्यंत गरजेचं सारं काही सामान, अगदी ब्रेड, भाज्या, दूध सगळं काही मिळतं तिथे. आपल्या दुकानातून सहसा ते ग्राहकाला विनमुख नाही पाठवत. संकटातून जे मार्ग काढतात तेच खरे. या शेठला सुद्धा त्यांनी कामासाठी विचारलं होतं, पण नाही म्हणाला होता तो. साला. आकारणच त्याच्या तोंडातनं शिवी बाहेर पडली, पण त्याची त्यालाच लाज वाटली. त्याच्याजवळ आपल्यासाठी काम नव्हतं, यात त्याचा काय दोष? ते काही असो, आता आपण हार मानायची नाही, सापडेल आपल्याला काहीतरी मार्ग. त्याच्या मनात एक आशा पल्लवित झाली, मनाला जरा उभारी आली. पण फुललेल्या निखाऱ्यावर पाण्याचा शिडकावा होताच विझून त्याची राख व्हावी ना, तसं त्याच्या उभारीवर, आशेवर पाणी पडलं. दुकानासमोर येताच त्याला त्याची बहीण दुकानाच्या आतल्या भागात दिसली. काहीतरी आचरट बोलत तो जाड्या शेठ तिच्या अंगाशी लगट करत होता आणि तीही मुरदाडासारखी त्याचे सगळे चाळे निमूटपणे सहन करत होती. त्याच्या डोक्यात एकदम तिडीकच गेली. ओढून खेचत तिला बाहेर आणावं आणि कानाखाली चांगलं वाजवावं असं त्याच्या मनात आलं. पण अचानक त्याच्या अंगातलं त्राणच संपलंसं त्याला वाटलं. वाऱ्यावर लहरणाऱ्या एखाद्या फुग्यातली हवा काढून घेतल्यावर लुळापाळा झालेल्या फुग्यासारखा तो लोळागोळा झाला. शेगडीवर तापायला ठेवलेल्या दुधासारखा वरवर फेसाळत उफाळून येणारा त्याचा राग, चीड गॅस बंद करताच खाली खाली बसणाऱ्या दुधासारखी खाली बसली. देवा, अजून किती दिवस हे भोग भोगायचेत रे. त्याला स्वतःचीच लाज वाटली. स्वतःच्या नाकर्तेपणाबद्दलचा संताप मनात दाटून आला आणि मघाशी मनाला आलेली उभारी पुन्हा भिजल्या मांजऱ्यागत मनाच्या कोपऱ्यात अंग चोरून बसली. तो झटक्यात तिथनं निघाला, पण त्याचे पाय आता लटपटत होते. अंगात काहीही त्राण नसल्याची, घशाला कोरड पडल्याची त्याला जाणीव झाली. विझून गेलेला तो भेलकांडत घराच्या दिशेनं निघाला. घरात काळोख दाटला होता. घरांच्या खिडक्यातनं, दारांच्या फटीतनं झिरपणारा उजेड बाहेर आलेला दिसत होता. त्याचं घर तेवढं अंधारामुळे कसनुसं दिसत होतं, अगदी केविलवाणं. दार लोटून तो घरात शिरला. बाहेरच्या विजेच्या खांबावरच्या प्रकाशाचा झोत तेवढ्या भागात पसरला. घरातला काळोख कमी करायला तेवढाही पुरेसा होता. आई भिंतीशी चटईवर झोपली होती. आजारपणानं अशक्त झालेली, उपाशी पोटी. तिच्यात काही त्राणच उरलेलं नव्हतं. तिने डोळे उघडून त्याच्याकडे एकदा बघितलं. त्या खोल गेलेल्या डोळ्यात भीषण करुणा दाटलेली होती. तिने पुन्हा डोळे मिटून घेतले. हरलेला, सारं गमावून बसलेला असहाय्य तो हातमोडक्या खुर्चीत कोसळल्यासारखा मरगळून बसला. त्याच्या विझलेल्या डोळ्यात आता आसवही येईनाशी झाली होती. भकास नजर आढ्याकडे लावून तो कितीतरी वेळ तसाच बसला.
दाराचा आवाज होताच त्यांनी दचकून वळून बघितलं. प्रकाशाच्या झोतात एक आकृती घरात शिरताना दिसली. बहिणीची आकृती त्यांनी लगेच ओळखली. घरातली वीज तर केव्हाच कटली होती. आत येऊन बहिणीने मेणबत्ती पेटवली. त्या प्रकाशात त्याला असं अस्ताव्यस्त मेल्यागत खुर्चीत पडलेलं बघून तिला धस्स झालं. तिच्या निर्विकार चेहऱ्यावर क्षणभरच एक काळजीची रेषा चमकून गेली, पण ती तेवढ्यापुरती. पुन्हा त्याच निर्विकारतेनं तिने खसा घासून हातपाय धुतले. जणू तो शेठचा घाणेरडा स्पर्शच तिने धुवून टाकला. 2 पेल्यात माठातलं पाणी घेऊन ती बाहेर आली. एक पेला भावासमोर धरला. क्षणभर तिच्यावर नजर टाकून त्याने पेला घेतला आणि गटागटा पाणी घशात रिचवलं. यंत्रवत तिने सोबत आणलेला पुडा उघडून ताटलीत त्याचे 3-4 तुकडे काढून घेतले. आईला आधार देऊन बस्त केलं. ती नीट भिंतीशी टेकून बसल्यावर ताटलीतला ब्रेडचा एक एक घास तिने आईला भरवायला सुरुवात केली. आईचे डोळे भरून आले होते. ब्रेड संपल्यावर तिने आईला पाणी पाजलं. दोघींचेही डोळे पाजरत होते. ते पुसायचं भान दोघींनाही नव्हतं. त्यांचं हे सगळं काम यांत्रिकपणे चाललं होतं. पूर्ण स्तब्धता पसरलेली होती. ओठातनं एक शब्दही बाहेर पडत नव्हता. फक्त अधूनमधून नाकाचा सू सू आवाज तेवढा येत होता. एक भेसूर शांतता घरात भरून राहिली होती. तो पापणी न हलवता दोघींकडे एकटक बघत होता. अचानक त्या शांततेचा भंग झाला. दादा, आईला खायला घालून झोपवलंय मी, तू पण 2 घास खाऊन घे. एखाद्या खोल विवरातून आल्यासारखा वाटला त्याला तो आवाज, घुमल्यासारखा. तो कसाबसा खुर्चीतनं उठून भेलकांडत आत गेला. हातपाय धुतले. तोंडावर पाणी मारून त्यांनी स्वतःला ताजंतवानं केलं. पुन्हा बाहेर येऊन तसाच खुर्चीत बसला. ब्रेड पाहून पोटातली भूक अधिकच जागी झाली होती. पण मन त्या ब्रेडचा स्वीकार करायला तयार नव्हतं. नजरेसमोर त्या जाड्या शेठचं ते गलिच्छ चाळे घुमायला लागले होते. पण शरीर मात्र मनाला साथ द्यायला तयार नव्हतं. पोटात उठलेला आगीचा डोंब गप्प बसायला तयार नव्हता. भुकेला ना लाज असते ना शरम. कुठलीही नीतिमत्ता पोटातल्या भुकेपुढे हतबल होऊन जाते. त्यांनी झटक्यात बहिणीच्या हातातली प्लेट घेतली आणि बका खाऊन क्षणार्धात रिकामी करून टाकली. तिने समोर केलेल्या पेल्यातलं पाणी गटा पिऊन संपवलं. थोडं पोटात जाताच मात्र तो भानावर आला. तेव्हा कुठे बहिणीसाठी काही उरलंय का नाही ते बघावंसं त्याला वाटलं. अजून त्या पुड्यात 4-5 ब्रेडचे तुकडे शिल्लक होते. त्यांनी बहिणीकडे बघितलं. ती एकटक नजरेनं त्याला खाताना बघत होती. डोळ्यात आश्चर्याचे भाव होते. त्यांनी समाधानाचा एक सुस्कारा सोडला. आता मात्र ब्रेड खाल्ल्याची लाज वाटत होती. पोटात थोडंसं अन्न जाताच आईला शांत झोप लागली होती. बहीण ब्रेडचा एक एक तुकडा पाण्याच्या घोटासोबत गिळत होती. तिच्या डोळ्यातली आसवं गालावरनं ओघळत होती. त्याला तिची खूप दया आली. बिचारी. आईच्या आणि सगळ्यांच्याच पोटात 4 घास जावेत म्हणून वाटेल ते करायला तयार झाली होती मनाविरुद्ध. सगळ्यांची लाडकी असलेली आपली छोटीशी बहीण एवढी मोठी कधी झाली? त्याला आता गळ्याशी दाटून आलं होतं. मायेनं हळुवार हाताने त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटलं आणि एक चटई अंथरून तो आडवा झाला. दिवसभर चालून शरीर थकलं होतं.
2-3 दिवसानंतर थोडंसं का होईना पण पोटात काहीतरी गेलं होतं. आता तरी निदान झोप लागेल असं वाटलं, पण डोळ्यात झोप नव्हतीच. राहून राहून त्याच्या बंद डोळ्यांसमोर बहिणीच्या अंगाशी चाळे करणारा तो जाड्या शेठ येत होता. त्याची ती घाणेरडी बिभत्स नजर आठवून त्याला भयंकर चीड आली. त्याला जाऊन जाब विचारावासा वाटला, पण पुन्हा आपली लाचारी, आईचं उपाशी आजारपण, बहिणीची असहाय्यता सगळं सगळं आठवलं आणि पुन्हा त्याची तापलेली गात्र शिथिल झाली. बहिणीच्या शिलाच्या मोबदल्यात त्या शेठनं दिलेला ब्रेड आपण आधाशीपणानं खाल्ला. निलाजरेपणानं, शंढासारखा. खायला नको होता तरी खाल्ला. त्याला आता स्वतःचीच किळस वाटायला लागली. कसलं हे असलं लाचार जगणं. अपराधीपणाची भावना त्याला पोखरत होती. आपला काहीच उपयोग नाहीये. कधीही तोंड वर करून न बघणारी त्याची बहीण आज या अवस्थेला आली, मग या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. पण करणार तरी काय ना? कमी का प्रयत्न केले नोकरी मिळावी म्हणून? कुठलीही लाज न बाळगता मिळेल ते अगदी मजुरीचं काम करायची तयारी होती. पण परिस्थितीत अशी निर्माण झाली की सगळंच ठप्प होऊन पडलंय. याला आपलं कमनशीब म्हणायचं, दुसरं काय. पण आता नाही. अगदी चोरीमारी करावी लागली तरी करायची, पण बहिणीला बाहेर पडू द्यायचं नाही. विचारानंच त्याला स्वतःची लाज वाटली. जी गोष्ट घडून गेली त्याचं काय? पुन्हा त्याला तो शेठ आणि बहिणीच्या लाचारीची आठवण आली. ते दृश्य त्याच्या नजरेसमोरून जातच नव्हतं. आपण काहीच करू शकत नाही. काय अर्थ आहे असं जगण्यात? त्याच्या मनात स्वतःविषयी घृणा दाटून आली. काही वेळापूर्वी पोटात गेलेला ब्रेड आता घशाशी येत होता. तो बाहेर पडायला बघत होता. मळमळत होतं, पोटात ढवळल्यासारखं होत होतं. अस्वस्थ होऊन तो उठून बसला. उलटी होतीये असं वाटतं धडपडत उठला. दाराच्या दिशेनं चालायला लागला. जणू काही तो विषच प्यायला होता आणि आता त्याला ते ओकून टाकायचं होतं. आईच्या शेजारी आडवी झालेली बहीण चटकन उठून बसली. डोळे विस्फारून त्याला जाताना बघत राहिली. भेलकांडतच तो कसा बसा दाराबाहेर गेला आणि दाराबाहेर त्याने भडभडून उलटी केली. पोटात होतं नव्हतं ते ओकून तो आता मोकळा झाला होता. तरी पण त्याची मळमळ काही संपली नव्हती. तरीही त्याला आता थोडं बरं वाटत होतं. बहिणीला या गर्तेत पडण्यापासून वाचवायलाच हवं. त्यासाठी आता वाटेल ते करण्याची त्याच्या मनाची तयारी झाली. बहिणीला समजवावं, तिला जाब विचारावा असंही त्याच्या मनात आलं, पण उपयोग काय त्याचा? तिचा बिचारीचा नाईलाज झाला. ती तरी काय करणार होती? खरं तर तो अगदी गळून गेला होता. अंगात त्राणच उरलं नव्हतं. तो आता पूर्णपणे हरला होता. भाऊ असल्याची त्याला लाज वाटली. आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव काळीच कापत गेली. तो जाड्या शेड, बहीण, ते घर, घरातलं दारिद्र्य आणि तो स्वतः या सगळ्याचा त्याला उबग आला. तिथून आता दूर कुठेतरी निघून जावं आणि काहीतरी मिळवूनच घरी परतावं या विचारानं तो तसाच पुन्हा एकदा प्रकाशाच्या शोधात चालत राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक हृदयस्पर्शी कथा, रेखा खराबे लिखित भूक. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर
अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.